गिनी गुणांक, गिनी इंडेक्स, गिनी गुणांक, गिनी इंडेक्स, इंडेक्स। क्वेश्चन आला म्हणून समजायच्यावर, क्वेश्चन काय आला म्हणूनच काय व्हायचं, समजायचं। आतापर्यंत 2 वेळा हा प्रश्न आयोगाने काय केलाय, विचारलेला आहे। इंडिया बिकम 4th म्हणजे 4थी मोस्ट इक्वल कंट्री ग्लोबली। भारत जगातला 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा काय बनलाय, इक्विटी असणारा देश बनलेला आहे। विषय कळला का? IMF नुसार भारत किती इकॉनॉमी बनणार आहे, 4थी, सध्या आहे किती, 5वी। कळलं का इथपर्यंत? आणि इथं हा इंडेक्स कोणाचा आहे, इंडेक्स कोणाचा आहे, ओके, याला गिनी इंडेक्स म्हणतात। आणि हा काढला जातो कोणामार्फत, वर्ल्ड बँक मार्फत। डिटेल मध्ये घेऊ, काळजी करू नका, ठीक आहे। आता मला सांगा, 4थ्या क्रमांकावर भारत आला, चालू घडामोडी म्हणा किंवा आयोगाच्या अप्रोच जर बघितला पेपरचा, प्रश्न तेच येतात जे इंडियाचे अचिवेबल आहे। समजलं? म्हणजे वाक्य चुकलं माझं, प्रश्न ते येतातच जे इंडियाचे अचिवेबल आहे। इज दॅट क्लिअर? दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट, बरोबर। जागतिक बँकेच्या मते भारतातील गिनी निर्देशांक 25.5%। तर काय आपण बघू, गिनी गुणांक हा कशाला म्हटल्या जातो, ठीक आहे। चला लक्ष द्या। आता बघा, जो गिनी गुणांक आहे म्हणजे हा वक्र आहे, हा दाखवतो समाजामधील असमानता, इनइक्वलिटी, बरोबर। कशाबद्दलची इनइक्वलिटी? तर हा दाखवतो एकतर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये किंवा त्याला पॅरलल शब्द कशाच्या बाबतीमध्ये, संपत्तीच्या बाबतीमध्ये। समजलं? एकतर उत्पन्न किंवा संपत्ती या बाबतीमध्ये त्याला काय म्हणतात की असमानता दर्शवत असते, बरोबर। प्रश्न इथंच पकडतो की पुढीलपैकी XYZ वक्र कशाशी संबंधित आहे। ओके, 4 पर्याय देणार, एक करेक्ट असणार, पण इतर 3 कुठले तरी दुसऱ्याचे करेक्ट असणार। त्याला कळलं? कशाबद्दल? असमानता, पण कुठली कुठली रे, उत्पन्न ऑब्लिक संपत्ती। कुठले शब्द, याला इंग्लिश मध्ये वेल्थ म्हणतात, बरोबर, वेल्थ। आणि त्याला मराठीमध्ये 2 शब्द आहे, इन्कम किंवा संपत्ती। आता बघा हा कसा निघतो, म्हणजे कसा प्रकारे लिहिला जातो। गिनी गुणांक समजायचा असेल तर पहिल्यांदा एक कन्सेप्ट समजायची आहे, त्याला म्हणतात लॉरेंज वक्र। कुठला? लॉरेंज वक्र, हे समजायला लागेल पहिल्यांदा। कसं असते तर बघा, लॉरेंज वक्र काय असतो, ऐका आपल्याकडे, ऐका ऐका, आहे बघा, या प्रकारे, हे चुकलं रे, जाऊ द्या, आताच काढतो। आता बघा, एक आलेख असतो, याला कोणता अक्ष म्हणतात रे, कुठला, एक्स, बरोबर। आणि हा कोणता असतो, वाय, बरोबर। आन्सर रे, मला कळलं? हा एक्स आणि हा वाय असतो। हा जो एक्स असतो ना, यावर लक्षात ठेवायचं, यावर लोकांचं उत्पन्न किती आहे हे दाखवले जाते, म्हणजे संख्या, म्हणजे उत्पन्न कसं कसं वाढत चाललं, लोकांचं संख्या कशी वाढत चालली, बरोबर। आणि इथं लक्षात ठेवायचं, त्यांचं उत्पन्नातील काय दर्शवला जातो, वाटा। समजलं? इथं वाटा, कॉन्ट्रीब्युशन, आणि इथं नंबर ऑफ पीपल्स, ठीक आहे। हे विचारत नाही, काय विचारते सांगतो। जेव्हा लक्षात ठेवायचा हा सरळ असेल, म्हणजे 45 डिग्री मध्ये, तर याचा अर्थ असं समजला जातो की पूर्णपणे काय आहे रे पोरं, हो, समानता, काय, समानता। आणि जसा हा असा कर्व होतो या प्रकारे, विषय कळला का, ही म्हणजे झाली काय, असमानता। सांगतो, काळजी करू नका। हा जसा जसा खाली जाईल ही काय झाली, असमानता। इज दॅट क्लिअर? बरोबर। म्हणजे हा एक, याला म्हणतात लॉरेंज वक्र। हा वक्र काय आहे, हा वक्र कसा आहे, हा वक्र असा आहे, किती असमानता आहे, एवढी आहे, किती असमानता आहे, एवढी आहे, एवढी एवढी म्हणजे किती। मग याला गणितीय फॉर्म्युल्यामध्ये जे कन्वर्ट केलं ते केलं गिनी भाऊनं। समजलं? कोणी केलं, गिनी भाऊनं। गिनी भाऊ काय म्हणते बघा, मी सांगतो, त्याला काही गणित येत नव्हतं, माझ्यासारखा असेल तो, मग त्यानं काय केलं,
याला ए मानलं, याला बी मानलं, याला ए आणि याला बी, आणि एक फॉर्म्युला दिला. तो फॉर्म्युला काय दिला? फॉर्म्युला असा दिला बघा, मागून गेला. फॉर्म्युला या प्रकारचा दिला. तो म्हणते ए भागीला ए अधिक बी हे जर काढलं, जे निघेल ती म्हणजे असमानता असेल. कोण म्हणते? गिनी भाऊ. मग आता मला सांगा, समजा हे वक्र सरळ आहे, बरोबर, एकदम सरळ आहे, याचा अर्थ मला सांगा बी 0 आहे. यस की नो रे? हा बी सॉरी ए पूर्ण काय 0 आहे. अरे बाबा, हे ए ही रेषा म्हणजे ही आहे ना. अरे कळला का रे? म्हणजे हा फार, समजा हे 45 डिग्रीला जर असेल, 45 ला, म्हणजे ए 0 आहे. यस की नो? बरोबर, म्हणजे 0 अधिक काय बी, म्हणजे मला सांगा असंही. कळलं का? आणि ज्याच्या वर 0 असतो त्याचा उत्तर काय ते 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 0 म्हणजे समानता. समजलं? 0 म्हणजे काय? समानता. आणि समजा आता उलट घ्या, जर समजा ही रेषा इकडे आली, इकडे, बरोबर, आणि जर पूर्णपणे इथं टेकली, ए इथं टेकली, म्हणजे बी किती झाला? बी किती झाला? 0 झाला ना. मग आता समजा बी जर 0 झाला तर हे काय होईल? ए भागीला ए अधिक किती? 0. बरोबर नाही कितीपर्यंत? म्हणजे याचं उत्तर किती येईल? ए. कळलं का? एकचा अर्थ होतो काय होतो? असमानता. चला कळलं? म्हणजे फॉर्म्युला काय निघाला? 0 म्हणजे समानता आणि 1 म्हणजे असमानता. चला कळली इथपर्यंत? याला म्हणतात गिनी गुणांक. गिनी गुणांक. याला 100 न गुणलं तर तो निघतो गिनी निर्देशांक. समजलं? निर्देशांक 100 मध्ये असतो ना. निर्देशांक किती मध्ये असतो? 100 मध्ये. कळलं का रे बाबा? ऐका ना, हे नसेल समजलं ना, हे मारगोली. एवढं कळलं ना? वक्ररेषा सरळ असेल म्हणजे काय? समानता, आणि ती तिरपी असेल म्हणजे असमानता. लय झालं. कळलं का? आता कसं होते, कधी कधी जे कामाचं आहे ते समजून जाते आणि बिनकामाचं समजण्याच्या नादामध्ये तेही चाललं जाते. कळलं का? बस एवढं लक्षात असू द्यायचं. एनी प्रॉब्लेम? चला, हे वक्र कोणी काढलं? लॉरेन्स भाऊने. बरोबर, आणि याला गणितीय फॉर्म्युला कोणी दिला? गिनी भाऊने. एकदम परफेक्ट समजलं? चला, तर आता यानुसार भारताचा, आणि हे गिनी गुणांक कोणामार्फत प्रसिद्ध होते? वर्ल्ड बँक मार्फत. तर याच्यामध्ये बघा भारताची कामगिरी काय आहे. भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या. पहिल्या नंबरवर ओके स्लोवाक रिपब्लिक, नंबर 2 स्लोवेनिया, नंबर 3 बेलारूस, आणि नंबर 4 मेरा भारत महान. चला कळलं? 4 नंबरवर आहे. आणि सर्वात महत्वाचं G7 आणि G20. G7 आणि G20 हे जे 2 गट आहे ना, हे डेव्हलप नेशन्सचे गट आहेत. त्यामध्ये इंडियाची स्थिती चांगली आहे. बरोबर? मग आता मला सांगा, प्रश्न न विचारणं म्हणजे कोणाचा अपमान? आयोगाचा अपमान आहे. इज दॅट क्लिअर? म्हणून यावर प्रश्न हा बनणार इथून 8 महिन्याच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे? तर नंबर 4 वर इंडिया. आणि यामध्ये जर भारताचं हे बघितलं तर एक सर्वात महत्वाचं आहे की भारत ओके मॉडरेटली लो इन्कम इनइक्वालिटी या गटामध्ये आला. कशामध्ये आला? या गटामध्ये हा इथं कन्वर्ट झालेला आहे. आणि भारताचा जो हे आहे तो आहे 25.5. मग पुढे दाखवतो. ओके, ऐका ना पोरो, हा डाटा ए पोरो तरी 2025 चा हा निर्देशांक असला तरी डाटा 2000 किती 22-23 चा आहे. ऐका ना, माझा भाऊ प्रश्न विचारणार. 2022-23 रोजी गिनी जागतिक बँकेच्या अहवालानुसार पुढीलपैकी भारताचा असमानता निर्देशांक किती? गुण किती? 22-23 एवढं जुनं? हा 25 मध्ये आला होता डाटा, तेव्हाचा होता. इज दॅट क्लिअर? तो किती आहे? 25.5. 0 म्हणजे समानता, आणि जसं वरवर वाढत जाईल तसं म्हणजे काय? असमानता. चला कळली इथपर्यंत? ओके, म्हणजे बघा 28 वरून 25 वर येणं म्हणजे काय? समानता. 0 कडे येऊन आलं ना, कमी. बरोबर नाही का? त्यामुळे ही स्थिती भारताची अशी आहे. 11-12 मध्ये भारत किती होता? 28.8 मध्ये. एकदम परफेक्ट. पुढे बघून घ्या, हे दिलेलं आहे. चला, हे इकडे वाचून घ्यायचा काही प्रॉब्लेम नाही. हे जस्ट बेसिक आहे, नोट्स मध्ये असेल, काही तणाव नाही. ठीक आहे? आणि हा प्रश्न बघा, QIQ. हा
2020चा प्रश्न वाचा पटकन. आता PYQ कसं करायचं प्रॅक्टिस करू आपण. गिनी निर्देशांक मोजण्यासाठी वापरला जातो. ओके, भाववाढ हो की नाही, बेरोजगारी दर, उत्पन्नातील असमानता, पर्याय क्रमांक किती, अभि शिकवल्यावर तर कोणाला येते बरोबर. आता बघा काय करायचं तुम्ही काय करायचं, महागाई कोणता दर, CPI आणि WPI बघायचा वर्कशीट मध्ये. इज दॅट क्लिअर. आर्थिक वाढ कशावरून, GDP GNP समजलं. PYQ रिपीटचा अर्थ काय होतो माहितीये का, हे पर्याय रिपीट होतात. पुढील पैकी कोणता घटक आर्थिक वाढीला दर्शवतो, विषय कळला का. पुढील पैकी कोणता घटक आर्थिक विकासाला दर्शवतो. बेसिक सगळं झाल्यानंतर येऊन जाईल तुमचं. याला म्हणतात PYQ अनालिसिस करणे. आणि यासाठीच तुम्हाला आपल्या प्रहार बॅच मध्ये वर्कबुक इनिशिएटिव्ह आहे. कळलं का. त्रास होईल पण परमनंट इलाज होईल. चला कळलं का इथपर्यंत. त्यामुळे असं ते करायचं आहे. अजून एक प्रश्न आहे, चला राज्यसेवेचा बघा. गिनी निर्देशांकाबद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहे. तो 0 ते 1 पर्यंत असतो, बरोबर आहे ना. अरे काय प्रॉब्लेम नाही. 0चा निर्देशांक म्हणजे पूर्ण समानता, यस की नो रे. आणि 1चा म्हणजे पूर्ण असमानता. वरील पैकी सर्व. कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक क झालं. इज दॅट क्लिअर. त्यामुळे मुख्य भर हा या प्रकारे द्यायचा आहे बरोबर. आता PYQ काय सांगते, कोणताही इंडेक्स करताना तो 0 ते 1 म्हणजे काय हे बघणं गरजेचं आहे. हे आहे PYQचं डायरेक्शन. त्याला कळलं. त्याला म्हणतात गिनी गुणांक. आणि जसं काही त्याला काय म्हणतात की हे येऊन जाईल नोट्स, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी येऊन जाईल. ओके चला डन. 1912 मध्ये पहिल्यांदा ओके कोरेडो गिन्यू यांनी इटालीचा होता कार्यकर्ता तो. ओके यांनी काय केलं, हा वक्र हे गणितीय फॉर्म्युला तयार केला. आणि वक्र कोणी तयार केलं, लॉरेंज यांनी. कोणी केलं, लॉरेंज. ओके वक्र त्याने आणि गणितीय फॉर्म्युला याने. याला म्हणतात काय, गिनी गुणांक. एकदम परफेक्ट. चला हा फॉर्म्युला काय, A भागिला A अधिक B. फॉर्म्युले विचारत नाही आयोग, ते पुस्तकात असते आपल्या. कळलं खरे बाबा, आयोग विचारत नाही या प्रकारे. ठीक आहे. पण UPSC मध्ये ट्रेंड सध्या सुरू झालेला आहे या प्रकारच्या प्रश्नांचा. इथपर्यंत चलो डन.